नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर तुम्ही म्हणाल की किचनमध्ये आम्ही आठवड्यातून एकदा डीप क्लीन करतो, तरीही रोज किचनमध्ये खूप सारा पसारा होतो आणि किचनमध्ये अजिबात फ्रेश वाटत नाही. तर त्याची काय कारणे आहेत, तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि आपल्याला किचनमध्ये छान वाटण्यासाठी किंवा घरामध्ये पसारा होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर तेच आज मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपल्या गॅसवरती आपण जेवण वगैरे बनवत असतो, भाजीला फोडणी वगैरे देतो, तर त्याचं भरपूर असं तेलकट वगैरे उडालेलं असतं फोडणीचं, किंवा आपल्याकडून बरंचसं भाजी वगैरे सांडलेली असते, पीठ सांडलेलं असतं. तर ते आपण रोजच्या रोज क्लीन करून घ्यायची आपली जी शेगडी आहे ती. नंतर त्याच्यानंतर ओट्यावरची जी स्टाईल्स वगैरे असतात, तर त्याच्यावरही फोडणीचं उडलेलं असतं, हळदीचे डाग पडलेले असतात, तर तेही रोजच्या रोज क्लीन करून घ्यायचे. अशा पद्धतीने रोज जर क्लीन केलं तर आपला जो गॅसची शेगडी आहे तर ती व्यवस्थित क्लीन राहते आणि आपल्याला एकाच दिवशी क्लीन करायची वेळ येत नाही आणि खूप त्रासही होत नाही. आता ओट्यावरती तुम्ही म्हणाल की खूप पसारा होतो, तर त्याचं काय कारण आहे, तर आपण ज्यावेळी भाजी बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी किंवा किचनमध्ये जे काम करताना आपण लायटर वगैरे आहे तर ते घेतो आणि तिथल्या तिथंच ते ठेवून सरकवून देतो. त्याने काय होतं, तर किचनवरती जास्त पसारा दिसतो आणि खूप अस्वस्थ वाटतं आपल्याला किचनवरती जर पसारा असेल तर. त्यासाठी घेतलेल्या वस्तू पटकन काम झालं की त्याच्यावरती डाग पडलेले असतात, पिठाचे वगैरे हात लागलेले असतात, तर थोडंसं ते पुसून रोजच्या रोज जर आपण ह्या गोष्टी पुसून ठेवल्या तर त्या वस्तूही खराब होत नाहीत आणि आपल्याला ओट्यावरती जास्त पसारा वाटत नाही. त्यासाठी ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या जागच्या जागी जर आपण ठेवल्या तर ओट्यावरती जास्त पसारा होत नाही. आता याच्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे आपल्याला भांडी धुणं. तर आपण काय करतो, जेवण वगैरे झालं, आपली घरातली कामं आवरून झाली, तर भांडी धुवायचं हा सर्वांनाच हे कंटाळवाणं काम वाटत असतं. मग आपण त्याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आणि सिंकमध्ये तशीच भांडी साठवून ठेवतो. पण खरं सांगू का, भांडी जर आपण अशी साठवत गेलं तर ते खूप साठतात आणि नंतर त्या धुण्याचाही आपल्याला खूप कंटाळा येतो. त्यासाठी ज्या त्यावेळी जेवढी काही भांडी पडलेली आहेत ना, तर ती वेळच्या वेळी जर आपण धुवून घेतली तर भांडीही जास्त पसारा पडत नाही आणि आपल्यालाही जास्त कंटाळा येत नाही ते धुण्याचा किंवा स्वच्छ करण्याचा. आणि भांडी जेवढं आपण जास्त वेळ सिंकमध्ये ठेवू तर त्याच्या जो काही खरकट आहे तर ते खराब होतं, त्याच्यावरती बॅक्टेरिया जमा होतात. त्यासाठी ज्या त्यावेळी आपण जे भांडी घेतलेली आहेत तर तीही व्यवस्थित क्लीन करून ठेवायची. आता अशा पद्धतीने मी ही रोजची भांडी ज्या त्यावेळी क्लीन करून ठेवते, म्हणजे आपल्याला जास्त कंटाळा येत नाही. आणि अचानक आपल्याला काही बनवायचं असेल, करायचं असेल, तर नंतर मग आपली जर भांडी तशीच असतील तर ते आपल्याला नंतर धुवून घ्या, त्यासाठी मग खूप कंटाळा येतो. ज्या त्यावेळी भांडी म्हणून क्लीन करून ठेवायची, त्यामुळे सिंककडे पाहिल्यावरती आपल्यालाही कंटाळा येत नाही. जर सिंक क्लीन असेल तर आपल्यालाही उत्साह येतो काम करण्यासाठी. आणि ही भांडी वगैरे आपली क्लीन करून झाल्यावरती आता सिंकमध्ये हे आपलं बरंचसं खरकटं वगैरे पडलेलं असतं आणि ओट्यावरतीही खूप असा पसारा असतो किंवा खरकटं सांडलेलं असतं. तर तेही रोजच्या रोज डीप क्लीन तर आपण करतोच 8 दिवसातून, पण रोजच्या रोज जर ही स्वच्छता केली तर 8 दिवसातून 15 दिवसातून क्लीन करच्या वेळी आपल्याला जास्त त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीने रोजच्या रोज तुम्ही ही क्लीन करून घेत जा, म्हणजे आपल्याकडे जे घरात खरकटं वगैरे सांडलेलं असतं तर त्याच्यामुळे झुरळ वगैरे येणार नाहीत किंवा मुंग्या वगैरे. आता उन्हाळ्याचा जरा मुंग्यांचा वगैरे त्रास होतो, तर खरकटं जर असेल तर मुंग्यांचा वगैरे खूप त्रास होतो. त्यासाठी रोजच्या रोज आपला ओटा जो आहे तर तोही क्लीन करून घ्या. आणि अशा पद्धतीने आपण नळ जे आपले असतात किचनमधले, तर ते नळ आहेत ते सिंक नंतर सर्व गोष्टी ज्या त्यावेळी क्लीन करून ठेवायच्या. तर अशा पद्धतीने मी ही सर्व सिंक वगैरे क्लीन करून घेतलं. आणि आता सिंकमध्ये बरंचसं खरकटं वगैरे साठलेलं असतं भांडी वगैरे धुवून झाल्यावरती, तर तेही काढून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये खराब वास वगैरे येतो आणि त्याच्यावरती बॅक्टेरिया जमा होतात. त्यासाठी खरकटं वगैरे काढून घ्यायचं आणि ओट्यावरचं जे ओटा धुतलेलं पाणी आहे तर तेही पुसून घ्यायचं. त्याच्यामुळे आपला ओटा जो आहे तो क्लीन दिसतो. आता याच्यानंतर आपल्या हॉलमध्ये जे काही सोफा वगैरे असतो किंवा बेड असतो, तर त्याच्यावरती आपल्याकडे खूप सारं सामान पडलेलं असतं. म्हणजे जसं की आपल्या टी व्हीचे रिमोट असतात, मुलांची खेळणी वगैरे असतात, मुलं घेतात आणि खेळणी तशीच तिथे पडलेली असतात. तर आपली कामं घरातली किचनमधली आवरली की तर ते या गोष्टीही आपण व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायच्या.
आता कसं होतं की आपल्या घरामध्ये जर कोण पाहुणे आले, कोण बाहेरची लोक आली तर ती हॉलमध्येच बसतात आणि जर पसारा असेल तर ते आपल्यालाच पाहायला खराब वाटतं. त्यासाठी आपला हॉलही आपण व्यवस्थित सर्व काही कामं आवरली की तेही क्लीन करून घ्यायचं किंवा साफसफाई थोडीशी करून घ्यायची. त्याच्यानंतर घरामध्ये सर्वांचाच टिपाय असतो आणि टिपाईवरती म्हणजे आपण किंवा मुलं त्यांचे काही बुक्स वगैरे आहेत, बरंचसं आपण असं सामान ठेवत असतो, तर तेही व्यवस्थित रोजच्या रोज उचलून ठेवायचं. टिपाई लगेचच त्याच्यावरती ओल्या कपड्याने थोडंसं पुसून घ्यायचं. त्यानेही आपल्याला खूप छान वाटतं हॉलमध्ये बसल्यावरती. आता सर्वात आपली आवडती स्पेस म्हणजे आपली बेडरूम. आता तर बेडरूममध्ये पण ना सकाळी सर्वांनाच खूप घाई असते. मुलांना स्कूलला जायचं असतं, बाकीच्या लोकांनाही ऑफिसला जायचं असतं, आपल्यालाही टिफिन वगैरे बनवायचं असतो, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं असतं. तर त्या सर्व घाई गडबडीतनं आपण असेच टॉवेल वगैरे बेडवरती टाकत असतो आणि बेडरूम म्हणजे आपली पर्सनल स्पेस असते, जिथं आपण आपली कामं वगैरे आवरल्यावरती निवांत बसू शकतो. तर ती स्पेस ही आपल्याला व्यवस्थित क्लीन असेल तर आपल्यालाही तिथे बसायला खूप छान वाटतं. त्यासाठी आपला बेडही व्यवस्थित आवरून घ्यायचा. जे काही टॉवेल वगैरे आहेत तर तेही दोरीवरती आपण वाळत घालून ठेवायचे. आता बेडरूममध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बिल्स वगैरे असतात, प्रिस्क्रिप्शन असतात, तर तेही व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या गोष्टी करून घ्या.